19 फेब्रुवारी 1630 रोजी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ज्या किल्ल्यावरती शिवनेरी, त्या किल्ल्यावरती आम्ही आलेलो आहे. आता विवांचा पहिला ट्रेक असणार आहे हा. तर व्लॉग मस्त होणार आहे स्टार्टिंग पासून बघा. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिन आहे. त्याच्या सगळ्यात आधी सगळ्यांना शुभेच्छा. आम्ही दोघं चाललो आहे कारण श्राऊ, सौम्या, दाजी सगळे पुढे गेलेत. आई आणि प्रियांका अजून झोपलेले आहेत. विवान झोपलाय त्यामुळं ते उठलेत. विवान झोपलाय त्यामुळे ते घरी थांबणार आहेत. आम्हाला जायचं उशीर झालाय, 8:15 वाजलेत. लेट सी. आणि स्वातंत्र्य दिनानंतर एक प्लॅन आहे, कळेलच तुम्हाला थोड्या वेळात. चक्र म्हणजे आम्ही कधी थांबणार नाही. श्रावणच्या शाळेत आलो होतो मी. याचा बर्थडे आज. हॅपी बर्थडे श्रावू. थँक्यू. आणि याला बक्षीस पण मिळालेत, भरपूर साऱ्या ट्रॉफी मिळालेत. एनएससी मध्ये 4था आलाय, मंथन मध्ये 7वा आलाय राज्यात. वा व्हेरी गुड. दाखव ट्रॉफी. ट्रॉफी माझी. आणि ही मंथन परीक्षा ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅलो गाईज, आम्ही आता शिवनेरी किल्ल्यावर चाललोय. 11:15 वाजलेत. आता बघू पुढचा ब्लॉग शिवनेरी किल्ल्याचा. शिवनेरी किल्ला इथून 60 किलोमीटर आहे. निगोज तालुका, पारनेर जिल्हा, अहिल्यानगर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. किती जण बसले श्रावू रे गाडीमध्ये? 8 लोक पंच मध्ये बघा. गाईज आम्ही चाललोय आणि निगोज गावातून मळगंगा देवी आहे आणि त्यांची नदी बघा किती वाहून चालली आहे. तुडुंब भरली आहे नदी बघा. आणि रांजण खळगे आहे पुढं इकडं. आणि मळगंगा देवीचं मंदिर आहे समोर. चालू केलं. गाईज आम्ही आता अष्टविनायक हायवे वरती आलोय. आता इथं ओझरचा गणपती पण ऑन द वे. तर बघू आता पहिला शिवनेरी किल्ला करू आणि मग एका गणपतीला पण व्हिजिट करू. बघू ना जे होत. गाईज आम्ही पोहोचलोय शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला. समोर दिसतो आय थिंक किल्लाच आहे. गाईज आम्ही गाडी पार्क केली इथं. आता वरती शिवनेरी किल्ला इथं समोर आहे. 4 व्हीलरला जागा पण नाही बघा. डोकंच नाही लावायचं, कमी चालायचं. येस, प्रियांकाने जागा पकडली. थँक्यू प्रियांका. चला कोण कोण आले. आणि विशेष म्हणजे पंचगाडीत 8 लोक आम्ही आलोय. मागच्या लोकांना जरा दाटी झाली. चाय घ्या, लिंबू पाणी घ्या, पाणी बॉटल घ्या. शिवांची मजा, खांद्यावर बसलाय. आई पण आली. आम्ही 3 जण पुढे आलोय, 4 जण. बाकीचे मला वाटते काकडी खायला बसले. आम्ही पुढे आलो 3 जण. बाकी मग हे बघा काकडी घेऊन आले दाजीन ते खालून. त्याला घेतलं. काकडी खायची विमान तुला? तिखट असली तर नको देऊ त्याला. गाईज काकडी खाऊन वगैरे वरती आलो आम्ही. आता पहिला दरवाजा दिसतोय आम्हाला शिवनेरी किल्ल्याचा. महादरवाजा इथं लिहिलेले. ओके. विवान शांत बस.
पुढे आल्यावरती असा सपाट रस्ता मिळतोय, म्हणजे इथे येऊन तुम्ही आराम पण करू शकता, बसायला पण जागा इथे. हे दुसरा दरवाजा, याचं नाव आहे गणेश दरवाजा. हे म्हणजे QR कोड स्कॅन करून तुम्ही ऐकू पण शकता की काय काय या दरवाजाचं आहे महत्त्व, माहिती. 2 दरवाजे क्रॉस करून आलो आपण. दरवाजा एक असेल तुटलाय, थोडासा पडझड झाली आहे दरवाजाची. येस गाईज, तिसरा दरवाजा आलेला आहे, त्याचं नाव बघू आपण काय आहे. युद्धासाठी वापर केला जातो. हे दरवाजांचा दरवाजा लावला कसं समुद्र चांगला झोपेल. गाईज अजून एक दरवाजा आला इथं, चौथा दरवाजा. अच्छा, याचं नाव हत्ती दरवाजा होतं. बघा गाईत अजून इथे एक दरवाजा आहे, मेना दरवाजा. मेना दरवाजातून आम्ही आज चाललो. इथं गाईज एक आहे कुलूप दरवाजा. हां, कुलूप दरवाजा नाव आहे याचं. काय म्हणतो आई, चल ना. अंबरखाना आहे गाईज. स्क्रीनशॉट घ्या ज्याला पाहिजे त्याने. ऐका इथं काय लिहिले, काय सांगितलं. मी बघून आलो, चला पुढे. ती आल्यावर काहीच वॉशरूम पण. काय झालं? मी पहिल्यांदा आले. प्रियांका किती वेळ आहे तुझी यायची? माझी चौथी. आई तुझी पहिली. गाईज आहे पाणी स्टोअर करण्यासाठी बनवलेले आहेत ना, त्याला प्रॉपरली कव्हर केलेले आहे त्यांनी. लोखंडाचं शेड बांबूची झाडं भरपूर आहे तिथं, प्रॉपरली कव्हर केलेलं आहे. पाणी पण आहे, शुद्ध पिण्याचे पाणी, RO फिल्टर बॉटल भरून घेऊ शकतो. आता पोचलो आम्ही शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरती. तिथं आम्ही गेलो होतो, तर एक स्मारक होतं शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ. आता हे समोर दिसतंय ते ॲक्च्युअल जन्मस्थळ आहे शिवाजी महाराजांचं. कमॉन कमॉन कमॉन. आपले चला चला चला. शिवजन्मस्थान गाईज हे आहे. Okay, here is the Palna guys. गाईज शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो पाळणा इथं.
आता आम्ही थोडंसं वरती जातो. 1-2च माणसं बसू शकतात एवढी जागा आहे इथे. कसा दिसतोय व्ह्यू इथून. हॅलो गाईज, आता आमचं दर्शन झालंय. आम्ही चाललो घरी. ते पाणी राहिलं बघायचं आपलं. कुठून जायचं बघा. इथं पाणी स्टोअर करण्यासाठी त्याचं नाव आहे बदामी टँक. बदामी टँक बघा गाईज माझ्या डाव्या साईडला. आणि आता आम्ही कडेलोट पॉइंटवर जातो. हा आहे कडेलोट पॉइंट. कोणी जर काही चुकीचं केलं काम त्यांना इथून डायरेक्ट ढकलून दिलं जायचं. शिक्षा देण्याचा पॉइंट होता. आणि इथून खाली आपण हे बघा हा पॉइंट आहे काही शेवटचा कडेलोट पॉइंट. म्हणजे इथून खाली डायरेक्ट मृत्यू. व्हिडिओ बना की गाईज गोप्रो कॅमेरावरती अलाउड नाहीये. गाईज बघू आता हा पॉइंट काय आहे. कमानी मशीद. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर सुद्धा मस्जिद होती त्याचा पुरावा. शिवनेरी किल्ला खूप असा फॅमिली फ्रेंडली वाटला मला. म्हणजे फॅमिली येऊ शकते, कोणी येऊ गाईज विमान एवढा वैतागला डायरेक्ट स्वतःच झोपी गेला. कुरकुरे खाल्ले, मनुके खाल्ले, पाणी पिला आणि डायरेक्ट झोपी गेला. घरी आता रात्री 12-1 वाजल्याशिवाय झोपत नाही. शिवाई देवीच्या नावावरूनच शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी पडलं. माहिती होतं का तुला हे? हां, शिवाई देवी दरवाजा. हा दरवाजा इथं ऑलमोस्ट सगळे पॉइंट कव्हर केलेत आम्ही. गाईज विमानला विचारलं गाडी कुठे आहे. कुठे रे गाडी आपली? गाईज 5 वाजले आता आणि आम्ही निघालो इथून. आम्हाला करायचा आहे ओझरचा गणपती. त्यामध्येच आहे आता लेण्याद्री पण आहे. हां, ते थोडासा वरती चालायचं आहे. त्याला ट्रेकिंग टाईप गुफेमध्ये आहे मला वाटते. तो लेण्याद्री नाही, ओझर करू आपण. काही झालोय आम्ही ओझर गणपतीला. पार्किंगची जागा चांगली आहे. येडगाव धरे देवांचं चाललंय डायपर चेंज. चाललोय आम्ही आता गणपतीच्या दर्शनाला. घेऊ तुला घेऊ दे ना. पण दीदी तू घे का? तुला चॉकलेट दे. चल तू नको. काही 0 मिनिटात दर्शन झाले आणि बाहेर आलो आम्ही. आत्ता इथे होतो आणि आत्ता खाली आलो. आम्ही जस्ट गणपतीच्या मंदिराच्या बाहेर चहा पितोय. बाकीचे मेंबर वडापाव खाते.
चला चहा वगैरे पिऊन झालं आता 7 वाजलेत आम्हाला पुढे जायचंय 1-1.5-2 तास लागेल मे बी लेट्स गो आता भाऊ किती कोंबडे जाऊन बसले पान गाईज जेवण करायला थांबलोय आम्ही इथं. ओंकार फॅमिली रेस्टॉरंट आहे ओंकार कसं नाक पुसतो आम्ही मसाला पापड मागवलाय विवान तू वरती बसतो टेबलवर विवानला मानलं पाहिजे यार एवढा ट्रेक केलाय झोपलाय तो आणि शेवट पर्यंत आमच्या सोबत राहिलाय लिंबू लिंबू विवानचा फेवरेट आहे बास एकच थांबा मला जर लिंबू कोणाला पाहिजे कशीच राहू into golden sunlight. If I'm going